विशाळगड कोल्हापुरातला हा किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाची ज्वलंत ठेव आणि महाराष्ट्राचा मानबिंदू। पण हाच विशाळगड सध्या धुमसतोय। विशाळगडावर संभाजीराजे छत्रपतींपाठोपाठ त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती सुद्धा आज विशाळगडाकडे पोहोचले। त्याच वेळेस शाहूराजांनी त्यांच्या मुलाविरोधात भूमिका घेतली। कोल्हापूरमधल्या विशाळगडाचं राजकारण मुंबईपर्यंत पोहोचलंय। काय घडलंय कोल्हापूर ते मुंबई पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। ज्या विशाळगडाला पडलेला सिद्धीचा वेढा महाराजांनी तोडला आणि बाजी प्रभूंनी पराक्रमानं पावनखिंड गाजवली, त्याच विशाळगडाला पोलिसांचा हा असा वेढा पडलाय। विशाळगडावरच्या अतिक्रमणाचं राजकारण तापलंय। संभाजीराजेंपाठोपाठ आज त्यांचे वडील आणि खासदार शाहूराजे छत्रपती विशाळगड मोहिमेवर निघाले। मात्र पोलिसांनी शाहू महाराजांची वाट पांढरे पाणीमध्येच अडवली। प्रमुख 15 लोकांना तरी किल्ल्यावर जाण्यास परवानगी द्या अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली। मात्र पोलिसांनी विशाळगडाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करून टाकला। त्यानंतर शाहू महाराज गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका मशिदीत गेले आणि तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला। अशी गोष्ट मी कोल्हापुरात कुठेही बघितली नाही कधीच। आणि हे संपूर्ण निषेधार्थच कार्य झालेलं आहे आणि त्याला शासन निश्चित जबाबदार आहे, कारण त्यांनी योग्य वेळेस प्रतिबंध केला नाही आणि किंवा विषय सोडवला नाही आणि असंच चालू राहणं हे बरोबरच नाही आहे। म्हणून या असल्या गोष्टींसाठी पक्का प्रतिबंध आपल्याला करावा लागणार। विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराबाबत शाहू महाराजांनी त्यांचाच मुलगा छत्रपती संभाजीराजेंविरोधात भूमिका घेतली आहे। त्यासाठी त्यांनी एक पत्रकच जारी केलंय। विशाळगडावर झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे, त्याचा तीव्र निषेध। राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची खबरदारी गांभीर्यानं घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली। हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश आहे। राज्य सरकारनं अतिक्रमण काढण्याचे जे आदेश रविवारी दिले तेच आधी दिले असते तर ही घटना टळली असती। या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी। संभाजीराजे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि आक्रमक भूमिका घेतली। संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो। हिंसाचारामुळे ज्या निष्पाप लोकांचं नुकसान झालंय त्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी। विशाळगडावरील अतिक्रमणं सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं तातडीनं करावी, त्यात दुजाभाव नको। शाहू महाराजांनी संभाजीराजेंच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी साताऱ्याच्या शिवेंद्रराजे भोसलेंनी मात्र संभाजीराजेंच्या मोहिमेचं समर्थन केलंय। कुठल्याही गडावरची किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावर इतर धर्मियांची अतिक्रमणं हटवायलाच हवी असं शिवेंद्रराजेंनी ठणकावलंय। गडावर कुठल्याही धार्मिक स्थळावर, मग हिंदूंचं असू दे किंवा मुस्लिम असू दे किंवा ख्रिश्चन असू दे किंवा अन्य धर्माचे असू दे, ज्यांच्या इथं अशा पद्धतीनं अतिक्रमण झाली असेल ती जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारनं निर्णय घेऊन काढली पाहिजे। जे इतिहासामध्ये किंवा जे पूर्वीपासून आहे ते जिथल्या तिथं जसं तसं राहावं, ते लोकांना बघता यावं। पण त्याच्यामध्ये जर काही कुठे हे झालं असेल तर ते 100% हटवलं गेलं पाहिजे, अशी नक्कीच माझी भूमिका आहे। विशाळगडाच्या कारवाईवरून राज्यातही जोरदार राजकारण पेटलंय। विशाळगडाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। आम्ही स्पष्टपणे या संदर्भात आमचा आरोप आहे की दंगलच मुळात हिंदुत्ववाद्यांनी कोणाच्या चितावणीवरून केली, कोण याच्या मागे आहे आणि यांच्यावर काय कारवाई होणार आहे याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे। आणि जे जे यामध्ये दोषी असतील त्यावर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील येणाऱ्या दिवसात जे काही कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आणि याला सर्वस्व महायुती सरकार, महाराष्ट्र सरकार जबाबदार ठरेल। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे राज्य सरकारवर ताशेरे ओढत असताना काँग्रेसमध्ये याच मुद्द्यावरून 2 गट पडलेत। एकाच विषयावर काँग्रेसची 2 वेगवेगळी शिष्टमंडळं पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना भेटली। आधी आमदार असलम शेख आणि अमीन पटेलांनी भेट घेतली।
तर नंतर भाई जगताप, राजेश शर्मा आणि भालचंद्र मुणगेकरांचं शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला पोहोचलं. आज आम्ही हे मागणी केलेली आहे की जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि पोलिसांना मारहाण झालेली आहे. जर पोलिसांचा आदर होत नसेल, पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे. आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विशाळगडावरचं अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे. विशाळगडावर अतिक्रमण झालं असेल तर ते हटवायलाच हवं आणि ते हटवलं तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे. आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत. विशाळगडावरच्या अतिक्रमणावर आता राजकारण पेटलंय. मात्र इतकी वर्ष विशाळगडावर अतिक्रमण होत असताना प्रशासन झोपलं होतं का? इतकी वर्ष अतिक्रमण होत असताना कुणीच आवाज का उठवला नाही? बलिदान आणि पराक्रमानं जो गड शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळवला त्या गडाच्या या अवस्थेला जबाबदार कोण? वाद निर्माण करून राजकीय पोळ्या भाजण्यापेक्षा इतिहास आणि पराक्रमाचा सन्मान आपण कधी करणार? या प्रश्नांची उत्तरं आधी शोधायला हवीत. विशाळगडावरून विशाल पुजारीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, कोल्हापूर.